नमस्कार. ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यंदा एल निनो असणार आहे, त्यामुळं पाऊस कमी पडणार, दुष्काळी परिस्थिती राहणार, अशा बातम्या आपल्या सगळ्यापर्यंत आल्याच असतील. त्यातच अजून पुढचे 4-5 दिवस राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला, वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला. मग नेमकं यंदा खरंच एल निनो असणार आहे का? त्याचा आपल्या पावसावरती परिणाम होणार आहे का? यंदा मान्सूनचा पाऊस कमी पडणार आहे का? किंवा दुष्काळी परिस्थिती असणार आहे का? तसंच पुढच्या 4-5 दिवसांमध्ये पाऊस कोणत्या भागामध्ये असेल, पावसाची तीव्रता नेमकी किती असेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत आहेत हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये. सर, आपण एल निनोच्या प्रश्नाकडे नंतर येऊयाच, परंतु पहिल्यांदा सध्या जी राज्यामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा पावसाचा जो काही अंदाज देण्यात आला आहे, तर नेमकं कोणत्या भागामध्ये आणि कुठल्या प्रकारच्या पावसाचा अंदाज आहे? आता हे मार्च महिन्यामध्ये अवकाळी पाऊस म्हणून जी बातम्या येत आहेत ते, आणि असा ठराविक भाग नाही आहे, पण कोकण वगळता जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपासूनच बरं. कालही पाऊस झाला, आजपासूनच साधारण 20 तारखेपर्यंत 20 किंवा 21-22पर्यंत भाग बदलत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. पण ठराविक भाग केवळ विदर्भच आहे, मराठवाड्याचा दक्षिण असं काही नाही, संपूर्ण भाग तो कव्हर केला जाईल. त्यातही विशेषतः 18, 19, 20 म्हणजे गुढीपाडव्याचा आदला दिवस, गुढीपाडवा आणि दुसरा दिवस, या 3 दिवसामध्ये पावसाची नक्कीच शक्यता आहे. अच्छा. त्यामध्ये तीव्रता थोडी विदर्भात जास्त आहे, मराठवाड्यात जास्त आहे, आणि त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातही आहे. फक्त थोडासा जळगाव हा भाग किंवा इकडं कोकणातला जो भाग आहे तो वगळता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नक्कीच पावसाची शक्यता आहे. आणि त्यातही हे 3 दिवस 18, 19, 20 या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता नक्कीच आहे, असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल. बरं. आज सर थोडंसं जिल्ह्याने सांगता येईल का कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठल्या स्वरूपाचा पाऊस पडतो? कारण आम्ही जर हवामान विभागाचा अंदाज बघितला तर काही जिल्ह्यांमध्ये अगदीच वादळी पाऊस, काय म्हणजे येलो अलर्ट्स, आणि काही जिल्ह्यांमध्ये केवळ ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस, असा अंदाज दिलेला आम्हाला दिसून येतो. थोडंसं त्यामध्ये विस्तृतपणे सांगता येईल का? हवामान खात्याची साईट बघताना बऱ्याच लोकांची गफलत अशीच होते की ज्या ठिकाणी जे मॅप्स दाखवले जातात त्यातले कलर सायमल्टेनियस एका तारखेला 2 मॅप्स होतात. एक असतात इशारा, मग तो इशारा कदाचित उष्णतेचा असेल किंवा गडगडीच्या पावसाचा असेल, विजेचा असेल, गारपिटीचा असेल, आणि एक पावसाचा आहे. बरोबर आहे. आता तुम्ही एवढं मी ओव्हरऑल सांगितलं कारण ह्या 3 दिवसामध्ये सगळीकडेच पाऊस दिसतो, पण त्याही त्यातल्या त्यात नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला, यानंतर यवतमाळ, नागपूरचा काय भाग, या ठिकाणी पावसाची शक्यता आहेच. त्यानंतर इकडे खाली जालना, नंतर बीड, धाराशिव, आणि हा जो एक पट्टा आहे तेलंगणाला लागून नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, तर मी अगोदर सांगितलंच आहे. ह्या ठिकाणी नक्कीच थोडीशी शक्यता पावसाची तीव्रतेसहित अधिक आहे. मग मध्य महाराष्ट्रामध्ये पण पाऊस आहे, विशेषतः अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग, सातारा, या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. सोलापूर आहे त्या ठिकाणी, या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आता नेमकं या ठिकाणी तर होऊन पाऊस किती होणार आहे हो? तो काय 4 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर असं नाही आहे. अर्धा सेंटीमीटरपासून ते 1 सेंटीमीटरपर्यंत इतकाच पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि इतर ठिकाणी राहिले तर ढगाळ वातावरण राहणार आहे. याचा अर्थ एकदम निरभ्र आकाश त्या ठिकाणी राहणार नाही. पण ह्या मी तर आज 16 तर 20 तारखेपासून, त्याही नंतर 2 दिवस 21-22 तारखेपर्यंत, आज तरी म्हणजे जवळपास संपूर्ण आठवडाच या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पण जसं मी अगोदर सांगितलं, गुढीपाडव्याचा आदला दिवस आणि दुसरा दिवस या ठिकाणी शक्यताही अधिक आहे, तीव्रताही अधिक आहे. त्यानंतर त्याचा वातावरणाचा जो ओघ आहे थोडंसं कमी होताना दिसतोय. अच्छा. आता सर, तुम्ही ओघवता गारपिटीचा उल्लेख केला. गारपीट आहे या आठवडाभरामध्ये कुठं शक्यता आहे? आता जसं मी तुम्हाला सांगितलं, मी कालपासून 15 किंवा 14 काही काही ठिकाणी पाऊस व्हायला, म्हणजे 14 15 ते जवळजवळ 20-22 तारखेपासून पाऊस सांगितलं म्हणजे गारपिटीचा. आता गारपिटीच्या बाबतीमध्ये असं आहे की हा पूर्व मोसमी हंगाम आहे, मार्च, एप्रिल, मे, आणि या ठिकाणी गारपीट होत असते. आणि त्यातही मार्च महिन्यात
एप्रिल मेच्या दरापेक्षा अधिक गारपीट मार्च महिन्यात होत असते. बरोबर. पण उगीच काहीतरी ठोकताळे पाऊस होणार आहे, तो अवकाळी पाऊस होणार आहे, उष्णता सवनीचा पाऊस आहे, मग गारपीट होणार असं नाही आहे. गारपिटीला सुद्धा काही हवामानाच्या प्रणाला आणि त्याला अटीतटी आहेत. आता ह्या ठिकाणी गारपीट होण्यासाठी ह्या दिवसामध्ये की वारा खंडितता प्रणाली हवी असते. म्हणजेच काय, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रावर आर्द्रता त्या वाऱ्यांनी आणून ओतली पाहिजे. बर. महाराष्ट्रावर ज्या ठिकाणी ही निर्वात पोकळी आहे, कारण इकडनं आर्द्रता येते, इकडनं अरबी समुद्रातून आर्द्रता आणि निर्वात पोकळी जिथं हवेचा दाब कमी आहे, वारा खंडितता म्हणजे तिथं वाऱ्याच नाही आहे, असं निर्वात पोकळी आहे, त्या ठिकाणी तुमची आर्द्रता येऊन पडते आणि त्याच ठिकाणी तापमान दुपारच्या 3चं अधिक पाहिजे. म्हणजे मॅक्झिमम टेम्परेचर, कमाल तापमान हे, आणि त्या पद्धतीचं तापमान सध्या आहे. बर. आपण जरी बघितलं, विदर्भात उष्णतेची लाट आहे. कोकणात नसली तरी तुम्ही बघा, डहाणू, अलिबाग, हरणाई अशी काही ठिकाणं आहे की त्या ठिकाणी तापमान चांगलंच आहे. बरोबर. म्हणजे पहिली तुमची वाराखंडितता प्रणाली आहे, आर्द्रता होती आहे, गारपिटीसाठी पहिली अट तुमची आहे. नंतर तो वातावरण तापलेलं आहे, तापून तुमचं वातावरण उष्ण संवहनी तुमची वाफ वर जाणार आहे. ही दुसरी काय क्रायटेरिया त्याला सॅटिस्फाय करत आहे. पण तू वर गेल्यानंतर ज्यानंतरची तिसरी आणि चौथी क्रायटेरिया ह्या दिवसामध्ये गारपीट होण्यासाठी प्रतिकूल आहे. म्हणजेच काय, जी पाण्याची वाफ वर जाते त्याच ठिकाणी नेमकं वर प्रत्यावर्ती वाऱ्याची दिशा वाहत आहे. म्हणजे अँटी सायक्लोन, घड्याळ काट्याच्या विरोध, म्हणजे असे घड्याळ काट्याच्या दिशेने वारे त्या ठिकाणी वाहत आहे आणि ते जमिनीपासून जवळजवळ 3.5 पावणे 4 किलोमीटरपर्यंत आहेत ते वारे त्या ठिकाणी. म्हणजे ही तुमची उष्णता जी वर जाणार आहे संवहनी, तिला ते झाकणार आहे. बरोबर आहे, दाबणार आहे, ते वर जाऊ देत नाही. कारण वर जाऊन त्याचं सांद्रीभवन होणार आहे. त्याचं फ्रीजिंग पॉईंट जो आहे ज्या ठिकाणी, त्या फ्रीजिंग पॉईंटला जर पोचलं तरच तुमच्या ह्या संपूर्ण सगळ्या गोष्टी ठीक आहे. उष्णतेने वर जाते, आर्द्रता भरपूर आहे, पण सांद्रीभवन होण्यासाठी तुम्हाला ते ठराविक ठिकाणी येऊ दिलंच नाही. जसं एखादा खेळाडू रनिंग करतोय आणि रेसमध्ये त्या पट्टीपर्यंत आलाच नाही, त्या पद्धतीने फ्रीजिंग पॉईंटपर्यंत आलंच नाही, तर गारपीट होणार नाही. म्हणजे ही तिसरी प्रतिकूल परिस्थिती वर प्रत्यावर्ती वारे आहेत 4.5 किलोमीटर. आणि चौथी गोष्ट, फ्रीजिंग पॉईंट म्हणजे तेवढा गारवा त्या ठिकाणी असावा लागतो. आणि तो गारवा कुठून येतो त्याची पण एक प्रणाली आहे. जे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस आणि त्यानंतर जो गारवा उत्तरेकडे असतो, जम्मू काश्मीर किंवा त्याही पलीकडच्या अक्षवृत्त सिक्कीमकडून जे वारे वाहतात थंड अति, ते जमीन समुद्र सपाटीपासून 12.5 किलोमीटरला ते वारे वाहत असतात. आणि ते जसजसे दक्षिणेकडे येतात तर त्यांची उंची कमी होत जाईल. तिथं 12.5 आहे, तर महाराष्ट्रामध्ये MP मध्ये आले, अमरावती नागपूरमध्ये आले, तर ते साधारण 3.5, 4, 5 किलोमीटरला यायला हवं. म्हणजे थंडावा देतो, ती वारे देतात. म्हणजे त्या लेवलला थंडावा असायला पाहिजे. ती परिस्थिती सध्या नाही आहे. 1 आणि 2 अनुकूल आहे, 3 आणि 4 प्रतिकूल आहे. म्हणून येत्या 22 तारखेपर्यंत एक हवामान तज्ज्ञ म्हणून मला असं वाटतं की गारपीट होण्याची शक्यता नाही. कारण ती होण्यासाठी त्या गोष्टी तिथं नाही आहे. मग तुम्ही म्हणाला कुठंतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये एखाद्या मिनिटासाठी कुठे 2 गारा पडल्या तर संपूर्ण प्रणालीला जबाबदार धरू नये. म्हणजे शेतकऱ्यांनी याच्यातून असा मेसेज घ्यावा, गारपिटीची शक्यता नाही आहे, अवकाळी पाऊस होईल. अवकाळी पावसामध्ये पावसाचं प्रमाण कमी, पण वारं वावधन जे म्हणतात, गस्टी विंड, झटक्याखाली येणारा झोतयुक्त वारा, तो वारा, विजा, अशा पद्धतीचं वातावरण असणार आहे. आणि कुठंतरी म्हणजे खूप पाऊस येणार आहे. कारण आता हा नेमका शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पिकं काढणीचा कालावधी आहे रब्बीचा. द्राक्षवाल्यांसाठी खूप महत्वाचा काळ. द्राक्षवाले, कांदा, गहू, मागास हरभरा, समजलं का. काही ठिकाणी ज्वारीचं पीक आहे, बरोबर आहे. या ठिकाणी काहींची चारा पिकं आहेत, काहींची भाजीपाला पिकं आहे. आणि हा काल एकदम महत्त्वाचा आहे. आणि ह्या कालावधीमध्ये नुसतं पाऊस पडण्याने घाबरून शेतकरी काय करणार, तो मजूर शोधायला जाणार. सगळेच मजूर शोधतात, मजूर म्हणजे त्यांची अडवणूक केली जाते, मजूर मिळत नाही. नुकसानीपेक्षा तो जी धास्ती त्याच्या मनात तीच अधिक असते.
द्राक्षवाल्यांचं आधी 2-3 वेळेस असंच नुकसान झालं की गारपिटीचे बोगस अंदाज दिले गेले आणि द्राक्षाचे भाव पडले होते. बघा मी तुम्हाला तेच सांगतो, गारपिटीची शक्यता नाही आहे. कुणी जर विचारलं तर मी अजून त्याला सविस्तर प्रणालीसहित सांगू शकतो. आणि झालाच कुठंतरी तर आपल्याकडे नेहमी मार्चमध्ये होणारे जिल्हे म्हणजे अमरावती, अकोला, बुलढाण्याचा काही भाग, नागपूरचा काही भाग, वर्ध्याचा काही भाग. अच्छा. या ठिकाणी झालात, मी तर नाहीच म्हणतोय, झाला तर एखाद्या दिवशी मिनटा 2 मिनिटासाठी गारपीट होण्याची शक्यता आहे. हा जो टापू आहे विदर्भाचा, त्याचबरोबर खाली नांदेड, परभणी, हिंगोली आणि जालन्याचा काही भाग. पण या ठिकाणी सुद्धा शक्यता फार कमी आहे. पण मग कुठंतरी पुन्हा मी तेच म्हणेल, गारपीट नाही आहे, त्याला प्रतिकूल आहे परिस्थिती, त्यामुळे ही शक्यता नाही. निदान 22 तारखेपर्यंत नाही आहे, 22 ते 26 तारखेपर्यंत. त्यानंतर पुढे काय असेल तर आपण, वातावरणात बदल होत असतो, लक्षात ठेवा. जी मी प्रत्यावर्ती 4.25 किलोमीटरला सांगतो ती गेल्या 4 दिवसापासून आहे, आजही आहे. अच्छा. त्यामुळे गारपीट होण्याची शक्यता नाही आहे. असं तुमच्या गारपिटीच्या प्रश्नाला मी बोलेन. घोड मैदान जवळ, आपण बघूया काय होतं ते. बरोबर. नाही तुम्हाला पुढच्याच वेळी, पुढच्या महिन्यावर हा प्रश्न विचारा. तुम्ही म्हणाला होतो पण गारपीट झाली, मी त्याच्याकडे उत्तर माझ्याकडे आहे का बघा तुम्ही त्यावेळेस. पण तुमच्या अंदाजाचा निश्चित द्राक्ष आणि फळबाग धारकांना दिलासा मिळणार आहे. उगीच काहीतरी आता काही लोक सांगतात, काही घाबरून दिलेले शेतकऱ्यांना, बरोबर. पाऊस येणार आहे, हे करणार. पाऊस येणार आहे, पावसापेक्षा बाकीचं जे वातावरणाचं जे काहूर म्हणतात त्याला, शेतकऱ्यांचा शब्द येतो. उगीच विजा, वारं आणि नंतर कुठंतरी 4 थेंब आले, पडले नुसतं, पण त्याला सगळी झापकं करावी लागते. पण मी शेतकऱ्यांना शक्य झालं तर घाबरू नका, धाडसाने उरकता आलं ते तोड उरका. कांद्याच्या ज्यांच्या काढणी एकाला सुरुवात करायची असेल त्यांनी फक्त बाकीचे इतका काय पाऊस येणार नाही की तुमचे कांदे पाच शेतातून वाहून जाणार आहे. फक्त तेवढ्या कालापुरती तुम्हाला झाकावं लागतील. आणि गव्हासारखी पीक आहे, पटकन त्याची रास काढली तर उचलून किंवा झाकून तरी ठेवा. शेतामध्ये झाकून जरी ठेवली तुम्ही आणि पाणी काढून दिलं कडाने, तरी तुमचा तेवढा कालावधी, असा कालावधी किती आहे हो, अर्धा सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 1.5 सेंटीमीटर पाऊस तो ऊन किती होणार आहे. ही तीव्रता शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी, कालावधी लक्षात घ्यावा. की जो गुढीपाडव्याच्या अगोदर आणि नंतर 1-2 दिवस सांगितलं मी 20 तारखेपर्यंत, आणि त्या दृष्टीने आपलं काढणीचं नियोजन नक्कीच करावं. बिंदास असं व्हायला मग याही ठिकाणी एखाद्या ठिकाणी खूपच पाऊस शक्यता तर नाही, किंवा त्यांनी जर समजा काही नियोजन व्यवस्थित केलं तर तिथं नुकसान होऊ शकतं. बरोबर. पण पावसाचीच तीव्रता अधिक नसल्यामुळे एवढं घाबरून जाऊ नये असंच मला या ठिकाणी शेतकऱ्यांना ह्या निमित्तानं सांगता येईल. म्हणजे मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये असा पाऊस झाला होता की त्याच्यावेळेस कोणी अपेक्षा केली नव्हती, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये ती एक धास्ती आहे. बरोबर आहे की मागच्या वर्षी मे महिन्यात असंच झालं की विक्रमी पाऊस पडला. आता मे महिना आणि मार्च महिन्याची गारपीट आणि पाऊस हे दोन्ही वेगळे विषय लक्षात ठेवा. तुम्ही जर आता त्याच्याशी जोडायला लागला तर नाही, मी सहमत नाही. तो फॅक्टर वेगळा आहे, त्या प्रणाल्या वेगळ्या आहे, त्या वेळचा काळ वेगळा आहे. मार्च महिना आहे, याच्यामध्ये होणाऱ्या प्रणाल्या, वाराखंडित प्रणाली बघा. यावर्षीची वाराखंडित प्रणाली तुम्हाला अजूनही फोडून सांगतो. वाराखंडित प्रणाली म्हणजे दोन्ही समुद्रातून येणारी आर्द्रता आणि मध्ये पोकळ, आणि ही जी पोकळ लाईन आहे की जळगावपासून तर तुमच्या सोलापूरपर्यंत किंवा इकडे अमरावतीपासून तर धाराशिवपर्यंत हा जो पट्टा आहे तो खाली असतो, तिथं वारा जास्त नसतो आणि ही फक्त आर्द्रता ओतली जाते या ठिकाणी. अशा पद्धतीची नेहमी मार्च महिन्यात असते. पण ह्यावेळेस तसं नाही आहे, उत्तर दक्षिण नाही आहे, ही अशी तिरपी आहे. म्हणजे ईशान्य आणि नैऋत्य अशी ती लाईन गेलेली आहे. आणि एक उच्च दाबाचं क्षेत्र गुजरातवर आहे आणि दुसरं उच्च दाबाचं तेलंगणावर आहे, किंवा की ज्यातून ते राजगडग्यासारखी आर्द्रता बंगालच्या उपसागरातून काढते आणि हे गुजरातच्या पाकिस्तानच्या दक्षिणेकडे जे अरबी समुद्र तिथून ते वारं ती आर्द्रता इथं आणून ओतते. म्हणून हा पाऊस आहे, लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीचंच वातावरण आहे. याला टॅलीत एक 4-5 दिवसातच होईल असं मला या ठिकाणी या विषयावर बोलता येईल. बरं, आता तुम्ही 22 पर्यंत सांगितलं, त्याच्यानंतरचं काही गारपिटीचे काही शक्यता? 22 तुम्हाला खरं सांगू का, 22 बोललो मी, पण अजून जसं आपण एक दिवस पुढे जातो तर त्याचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे थोडीशी काहीची कमी होती. हाच प्रश्न 20 तारखेला विचारला तर मी नक्की सांगेल. तसं वातावरण 26 तारखेपर्यंतच आहे. 26-27 पर्यंत वातावरण आहे मार्च महिन्यात, पण मार्चच्या शेवटच्या 3-4 दिवसात नाही आहे. पण मग त्याचा इतका आगाऊ बोलण्यात मजा नाही आहे. ज्या वेळेस तसं ते मेसेज, तसंही मी शेतकऱ्यांना, आता एवढ्यामध्ये काही घडामोडीच नव्हत्या त्यामुळे मेसेज टाकलेच नाही, पण तसा जर काही असेल तर नक्कीच मेसेज टाकला जाईल
की बाबा जास्त नंतर 26 आहे, नंतर 27-28ला आहे का, किंवा जसं मी तुम्हाला पाडव्याच्या आसपास जे वातावरण तसंच वातावरण पण शेवटच्या आठवड्यात नाही. अच्छा. असेल टोकाचं वातावरण नक्कीच सांगितलं जाईल. आणि त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना जागरूक करणं त्यातच खरा मी तुमचा हवामान तज्ज्ञाला आनंद आहे असं मी समजतो. अगदी त्यामुळे त्यावेळी नक्की सांगता येईल. आज तुम्ही घेऊ नका, मी 22च बोललोय, तसे तुम्हाला 21ला दिसणार नाही वातावरण, अच्छा. कदाचित 22ला दिसेल. पण तिथून पुढच्या प्रणालीमध्ये काय विकास होतो, विकसितपणा येतो वातावरणात, त्यानुसार पुढे बोलता येईल. म्हणून तर अचूक पल्ल्यामध्ये, लघु पल्ल्यामध्ये ज्या जो साप्ताहिक अंदाज होतो त्याच्यामध्ये अचूकता अधिक असते. अच्छा. आणि त्यानुसार मला या विषयावर मी थोडा प्रकाश टाकलेला आहे. बरं. आता सर आपण आपल्या महत्त्वाचे जो प्रश्न होता शेतकऱ्यांच्या मनातला तो एल निनोच्या संदर्भात आहे. आपण त्याच्याकडे थोडंसं बोलूया. काही जागतिक हवामान संस्थांनी अंदाज व्यक्त केला की यंदा एल निनो असणार आहे, त्याचा मान्सूनच्या पावसावरती परिणाम होणार आहे. तर खरंच यंदा एल निनो असणार आहे का? या संस्थांनी नेमकं कुठल्या आधारावरती हे अंदाज आतापासून दिलेत? एल निनोचा विषय आता सगळीकडे गाजतोय, लक्षात घ्या. बरं. हा प्रश्न तुम्ही मागच्या मुलाखतीत विचारला होता, आजही विचारलाय तुम्ही. खरं त्याचं ठाम असे शिक्का मारल्यासारखं उत्तर आम्ही 15-16 एप्रिल म्हणजे 1 महिन्यातच देणार आहोत. पण तरी प्रश्न तुम्ही आज विचारला म्हणून सांगतो. सध्या ला निना आहे, एल निनो येण्याची शक्यता ही 80% आहे. बरं. आणि ज्यावेळेस एल निनो असतो त्यावेळेस आपल्याकडे पाऊस होतच नाही का? नाही, पाऊस होतो. पण कधी? जसा एल निनो ला निना हे संपूर्ण जगासाठी आहेत, तसं भारतासाठी इंडियन ओशन डायपोल हा एक निनोसारखाच प्रकार आहे. आणि जर इंडियन ओशन डायपोल हा जर धन असेल आणि लाख इकडे जर एल निनो असला तरी आपल्याकडे चांगला पाऊस होतो, लक्षात घ्या. 2019 साली, 1997 साली असाच तीव्र एल निनो होता, पण आपल्याकडे चांगला पाऊस झाला सरासरीपेक्षा अधिक. 1997, 2019 साली भरपूर पाऊस झालेला. त्यामुळे एल निनो म्हणजे आतापासून घाबरून जाण्याची शक्यता. पण मग प्रश्न तुम्ही एल निनोचा विचारलेला, एल निनो येणार आहे का? नक्कीच. म्हणजेच काय, पॅसिफिक समुद्रामध्ये निनो इंडेक्स 3 आणि 3.4 मध्ये त्याचं जे तापमान आहे सरासरीपेक्षा तापमान अधिक असणार आहे. त्या पाण्याचं तापमान, समुद्र सपाटीचं ते अधिक असणार आहे. मग त्यानुसार जे स्थित्यंतर वातावरणात घडणार आहे, म्हणजे पाण्याचे करंट वाहणं किंवा वाऱ्याचे हे वाहणं, किंवा इथं त्यांना दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीवर त्यांना थोडासा पाऊस कमी, पण मग मच्छीमारी त्यांची जास्त होते. शेजारी तुमच्या आसपास थोडा पाऊस जास्त होतो. हे जरी असलं तरी इंडियामध्ये पाऊस होण्याचं प्रमाण कमी असतं, बरोबर. पण मग त्याच वेळेस इंडियन ओशन डायपोल हा जर धन असेल तर हा जरी एल निनो असला तरी आपल्याकडे म्हणजे मग इंडियन ओशन डायपोलची स्थिती काय आहे या प्रश्नातून ऑटोमॅटिक तो प्रश्न पुढे येतो. बरोबर. सध्या इंडियन ओशन डायपोल हा तटस्थ आहे. म्हणजे समुद्र बंगालच्या उपसागरातलं पाणी फार पूर्व किनारपट्टीपासून तर फार खाली विषुववृत्ताच्या खाली 10 डिग्रीपर्यंत, किंवा गुजरातच्या किनारपट्टीपासून खाली फार इकडं आफ्रिकेच्या किनारपट्टीपासून खाली विषुववृत्ताच्या खाली 10 डिग्रीपर्यंत हे जे सध्या कसं आहे, दोघांचं तापमान सारखंच आहे, म्हणजे तटस्थ आहे. बरं. आणि हा तटस्थपणा मार्चमध्ये आहे, एप्रिलमध्ये आहे, कदाचित मेमध्ये पण असणार आहे. बरं. आता ज्यावेळेस इंडियन ओशन डायपोल तटस्थ असतो त्यावेळेस धोकाही नाही त्याच्यापासून आणि फायदाही नाही. त्या पद्धतीने तुमचा जर एल निनो असला तर पाऊस होण्यामध्ये इंडियन ओशन डायपोल आडकाठी घालत नाही, थोडे पाऊस होऊ शकतो, बरोबर आहे. म्हणजेच काय, एल निनो येण्याची शक्यता 80%. आणि इंडियन ओशन डायपोल आज तरी असं वाटतंय की तो जून जुलैमध्येही कदाचित तटस्थ राहण्याची शक्यता आहे. बरं. आणि तटस्थ राहिला तरी आपल्याकडं पाऊस होतो. मग ते तर आम्हाला नक्की सांगा. असं जर शेतकरी मला आज विचारत असतील तर मी त्यांना सांगेन, मी नक्की सांगणार आहे, भारतीय हवामान खातं जी निरीक्षणं सध्या चालू आहे आणि जो त्यांचा अधिकृत रिपोर्ट आहे की जो सध्या कॉन्फिडेन्शियल, तो साधारण 15 एप्रिलला बाहेर येईल. त्याच वेळेस नक्की शेतकऱ्यांना मी जिल्ह्याने सांगणार की या ठिकाणी असा पाऊस पडणार आहे, इथं पाऊस कमी पडणार, इथं जास्त. पण आज प्रश्न विचारला तुम्ही तर मी आज सांगेन एल निनो येणार आहे का? येस, एल निनो येणार आहे. पण पावसाचं प्रमाण कमी असू शकतं का? जर रोनर इंडियन ओशन डायपोल झाला तर नक्कीच पावसाचं प्रमाण कमी असू शकतं, जर तर आहे. अच्छा. शेतकऱ्यांनी याच्यातून नेमका असाच मेसेज घ्या की बाबा पावलं आपण
जपून टाकायची आहे आणि काने आपले शार्प ठेवायचे आहे, म्हणजे तीक्ष्ण ठेवायचे आहेत. म्हणजे तुम्ही 15-16 एप्रिलला हवामान खात्याचा जो अंदाज आहे त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागेल. तो दिलेला अंदाज एकदम परफेक्ट फायनल आणि त्यानुसारच गोष्टी घडणार हे तुम्हाला मी नक्की सांगेल. पण आजच्या प्रश्नाला उत्तर देताना येणार आहे. पाऊस कमी असण्याची शक्यता ही सुद्धा आहे. फक्त 1 महिन्यानंतर पाऊस सरासरी इतका होईल का सरासरीच्या खाली होईल किंवा भाताचा दुष्काळ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, भाताचा दुष्काळ म्हणजे लोक लगेच थरकतात. ते कधी होईल? एल निनोची तीव्रता जास्त आहे, इंडियन ओशन डायपोल ऋण आहे आणि बाकीच्या गोष्टी जर त्याला जर पूरक ठरल्या तर कदाचित तोही अंदाज भारतीय हवामान स्पष्ट पद्धतीने तो बाहेर टाकला जाईल आणि त्या पद्धतीने शेतकऱ्यांना जागरूक केलं जाईल. फक्त आज तुम्ही मार्चमध्ये 16 मार्च आहे, सोमवार आहे, तुम्ही विचारताय. पण एक जाता जाता एक प्रांजल मला असं वाटतं की प्रशासनाने थोडंसं या निमित्ताने थोडंसं जागरूक एवढंच व्हावं की तुमच्याकडे जो पाण्याचा साठा आहे, आमच्या मराठीमध्ये आणि गावाकडे शेतकऱ्यांनी उधामाधा करू नये. म्हणजे आहे पाणी द्या सोडून, मागते लोक द्या सोडून असं नाही आहे. नाही तर असं होतं, जर समजा तुम्हाला जून जुलैमध्येच मान्सूनचा एल निनोचा जर फटका जाणवला, इम्पॅक्ट झाला, तर कदाचित जून जुलैला तुम्हाला पाण्याची टंचाई येऊ नको. पण त्यातून धरणाचे साठे त्या पद्धतीने त्यांनी विचार व्हावा असं मला या ठिकाणी जाता जाता ह्या विषयाच्या निमित्तानं बोलावं असं वाटतं. एवढंच मी सांगेन. आणि शेतकऱ्यांना पण मी एवढं सांगेन, उन्हाळी पिकं करताना अजून जरा जपून पावलं टाका. जी लोक उन्हाळ्यामध्ये पिकं करतात की आता 2 वर्ष इतकं पाऊस झालेला, मागच्या वर्षी 2 वर्ष पाणी आहे, पाणी भरपूर आहे आपल्याकडे, आपण असं नाही आहे. पाणी जरी नसलं तरी अधूनमधून उन्हाळ्यामध्ये एप्रिलमधला 1-2 पावसाची गरज असतेच उन्हाळा पिकांना सुद्धा. त्यामुळे आज तुम्ही म्हणाल आज एल निनो का, आज तर एल निनोही नाही आहे, एन्सो पण नाही, उलट लानी नाही आहे सध्या. बरोबर, समजलं का? त्यामुळं ह्या परिस्थिती आहेत. आणि 18 ते 20 म्हणजे आजपासून ते 20-22 मी पाऊस सांगतोय तुम्हाला. अजून एक प्रणाली त्याला सपोर्ट करायने नक्कीच गारपीट झाली असती, ती म्हणजे मॅडन ज्युलियन ऑसिलेशन्स. तो आपल्या भारत महासागरीय परिक्षेत्रात नाही आहे. तो जर असता तर नक्कीच पावसाची तीव्रता वाढली असती. आणि कारण तो फेज नंबर 7मध्ये, तो 8मध्ये येणार, तो 1मध्ये कधी येणार, म्हणजे तोपर्यंत हा कालावधी निघून जाणार. अच्छा. अदरवाईज नक्कीच तुम्हाला सांगतो गारपिटीची शक्यता झाली असती आणि पडणारा अवकाळी पाऊस नक्कीच रब्बी पिकांच्या काढणीच्या दरम्यान त्याने धोका दिला असता. पण तशी परिस्थिती नाही आहे. ह्या प्रत्यक्षात असलेल्या वातावरणीय प्रणाल्याच्या आधारावर आलेला हा निष्कर्ष आहे. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या प्रश्नाच्या निमित्तानं स्पष्टीकरण देऊ शकतो. आता सरांनी इथं 2 उल्लेख केले. एक म्हणजे भारतीय हवामान विभागाचा अंदाज की जो एप्रिलच्या मध्यामध्ये कदाचित 16-17 तारखेला येईल. जेव्हा हा अंदाज येईल त्याची बातमी तर आपल्याला ॲग्रोनमधून पाहायला किंवा आपण व्हिडिओच्या माध्यमातून कळेलच. पण त्यानंतर आपण सरांचा परत अशीच मुलाखत घेऊयात की नेमकी निरीक्षणं कशी आहेत आणि त्याचा नेमका अर्थ आपण काय लावायचा. आता सर, आपल्याकडं एल निनोचं झालं की म्हणजे एल निनो जरी असला तरी आपल्यासाठी आयओडी खूप महत्त्वाचा असतो. त्याचा अंदाज आपण पुढे घेऊयाच. परंतु या पुढच्या टप्प्यामध्ये आता मार्च, एप्रिल आणि मे हा तसा पहिल्यांदा आपला उन्हाचा कालावधी आहे. फेब्रुवारीमध्ये आत्ताच विक्रमी असं ऊन तापलेलं आहे. म्हणजे फेब्रुवारी हा उन्हाच्या दृष्टीने विक्रमी ठरलेला आहे. मार्चमध्ये देखील उष्णता मोठ्या प्रमाणात आहे. तर मार्च देखील विक्रमी ठरणार आहे का, किंवा मग यंदा ऊन एवढ्या प्रमाणात का तापतंय? पहिलं तुमचं एक क्लॅरिफिकेशन करतो. तुम्ही एक शब्द सहज बोलून गेला की फेब्रुवारीमध्ये विक्रमी उष्णता होते. लक्षात घ्या, तुम्ही जर प्रत्येक दिवसात जर पाहिलं, फेब्रुवारीचे एक 4-5 जर भाग सोडत जर ते तुम्ही दिवस सोडले तर फेब्रुवारी महिन्यात तापमान हे सरासरीच्या आसपासच होते. लक्षात ठेवा, शिवरात्रीला जी उष्णता तीच उष्णता होते, अतिउष्णता नव्हती. आणि मार्च महिन्याचा तुम्ही आता प्रश्न उष्णतेचा आहे. मार्च महिन्यातही भारतीय हवामान खात्याचा मासिक तापमानाचा अंदाज 1 मार्चला दिलेला आहे. त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की यावरचं मार्च महिन्याचं तापमान अधिक बाधणार नाही, म्हणजे तापमान अत्याधिक असणार नाही आहे. अच्छा, असा अंदाज आहे. आणि नेमकं 1 मार्च ते 10 मार्च तापमान अधिक होतं, म्हणजे दुपारचं कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक होतं. तेही विशेषतः विदर्भात आणि काही मराठवाड्याच्या काही भागात होतं. हे फक्त पहिले 10 दिवस. लोक असं म्हणायला की आता तर मार्च आहे आणि मग अजून किती दिवस जायचे आहे. साहजिकच आहे लोकांच्याबरोबर. 10 मार्चनंतर जसं वातावरणात प्रणालीत बदल झाला आणि आता तुम्हाला पावसाचं वातावरण आहे. गेल्या
10-11 तारखेपासून बघा कमाल तापमान हे सरासरीपेक्षा खाली आलेलं आहे. बरोबर. आणि हे तापमान मी जसं सांगितलं जवळपास संपूर्ण मार्च महिना शेवटचा 31 मार्च, 30 मार्च, 29 मार्च सोडला, 28 मार्च सोडले, हे 3-4 दिवस जर सोडले तर संपूर्ण मार्च महिन्यामध्ये तापमान हे सरासरीपेक्षा खाली असणार आहे. म्हणजे तुम्हाला मार्च महिना उष्णतेच्या दृष्टीनं अधिक तापदायक ठरणार नाही असंच मी म्हणेल. अच्छा. फक्त काही ठिकाणी समजा जळगाव आहे, धुळे, नंदुरबार आहे, नाशिकचा काही भाग आहे, ह्या ठिकाणी मात्र किंवा कोकणातला उत्तरेकडचा ठाणे, पालघर ह्या ठिकाणी मात्र थोडंसं तापमान अधिक असणार आहे. तिथं दमटपणा अधिक असणार आहे. आणि त्याचप्रमाणे रात्रीची काहिली म्हणतात, रात्रीचा उकाडा तोही जाणवणार आहे. कारण पहाटेचं तापमान हे सरासरी यापेक्षा 1 ते 2 डिग्रीने वाढणार आहे. अच्छा. हा जर थोडा पार्ट सोडला तर ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये मार्च महिन्यामध्ये साधारण 26-27 मार्चपर्यंत तुम्हाला तापमान अधिक जाणवणार नाही. आल्हाददायक शब्दही चुकीचा आहे पण ठीक असेल. पण तुम्हाला अधिक उन्हाच्या झळा न पोचवणारं वातावरण किंवा उष्णता या मार्च महिन्यामध्ये असणार आहे. हे तुम्हाला मार्च महिन्याच्या बद्दल मी सांगितलं. बरोबर. नंतर एप्रिल आणि मे, खरं तर पुन्हा एप्रिल आणि 2 महिन्याचा अंदाज ज्या वेळेस हवामान खातं प्रत्येक महिन्याला तर त्या सांगण्यात बोलण्यात अचूकता अधिक आहे. पण मार्चपेक्षा मात्र वातावरण एप्रिल आणि मेमध्ये थोडंसं उष्णता अधिक असणार. ती किती असणार आहे, उष्णतेच्या लाटा कुठं असणार आहे, आपण त्यावेळी बोलू. आणि त्याच वेळेस एप्रिलच्या जसं आपल्याला एल निनो आणि पावसाचा अंदाज येणार आहे त्या दरम्यान या सगळी गोष्ट बोलू. पण त्यावेळेससुद्धा तुम्हाला मे महिन्यामध्ये मागच्या वर्षासारखा पाऊस पडेल त्यावेळेस आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही. आम्ही 1 मेलाच त्या प्रश्नाचं उत्तर देऊ आणि तेच अचूक उत्तर असणार आहे. त्यामुळे एप्रिल मेमध्ये थोडं असेल उष्णता पण मार्च तुम्हाला आल्हाददायक जाणार आहे. शेतकऱ्यांपर्यंत वेगवेगळे अंदाज येत आहेत. एक म्हणजे की पाऊस, गारपीट, त्याच्यानंतर एल निनो, कमी पाऊस. आता तुम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिले. पण आता या सगळ्या परिस्थितीचे जे काही अंदाज पुढे येत आहेत, बातम्या पुढे येत आहेत, चर्चा पुढे येत आहेत, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी या सगळ्याकडे कसं बघावं, आपल्या शेतीचं नियोजन कसं करावं, याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आता तुम्ही प्रश्न विचारल्याच्या होता तर ह्यावर्षी तुम्ही पाऊस आणि गारपीट, मी गारपीट नाही म्हणून सांगितलेले तरी तुम्ही गारपीटचा उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, पाऊस असण्याची शक्यता आहे, त्याचे प्रमाण कमी असणार आहे. हे मार्च महिन्याच्या बाबतीत झालेलं आहे. पण आता तुम्ही म्हणाला एकंदरीत शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काय नियोजन करायचं. शेतकऱ्यांच्या दृष्टीने पहिलं तुम्हाला हेच सांगेल, कारण एल निनोची शक्यता आणि इंडियन ओशन डायपोल तटस्थ राहणार असतील तर ज्यांचं नियोजन, आजचा विषय त्यांचा असा आहे की उन्हाळ पिकं करायची त्यांना. पहिलं म्हणजे एक रब्बी पिकाची काढणी आणि त्यानंतर उन्हाळ पिकं करायची आहेत. उन्हाळ पिकं करताना त्यांनी जरा थोडासा विचार करावा. कारण आपण जरी सांगितलं विचार करा, कारण त्यांच्याकडे एक मागच्या वर्षी भरपूर, आमच्याकडे 2 वर्ष पाणी पुरेल असं बोलणारे लोक आहेत. आम्हाला कॅनलचं रोटेशन चालू आहे. मी कॅनलच्या आणि पाटाखालचं माझं क्षेत्र आहे म्हणूनच मी अलर्ट केलं. उद्या समजा त्यांनी शेवटचं रोटेशन दिलं नाही सरकारने, काय करणार. आणि तुमचं जरी पाणी भरपूर असलं तरीही तुम्हाला उन्हाळ मार्च एप्रिलमध्ये पाऊस असावाच लागतो. तर त्यामुळं थोडं पहिला मेसेज मी असाच देईल की तुम्ही उन्हाळ पिकं करताना जरा काळजी घ्या. दुसरा मेसेज असा देईल, पुढंच मग दुष्काळ असणार आहे का पाऊस, म्हणजे यावर्षी आम्ही गुंतवणूक करायची का, जमिनीच्या मशागती करायच्या का नाही करायच्या. जमिनीच्या मशागती नक्कीच करा. याचा अर्थ पाऊस एकदम भारताचा दुष्काळ असं नाही आहे. असला तर तो जरी तुम्हाला सांगतो, आणि इंडियन ओशन डायपोल जर धन असला तर आपला सीझन निघून जातो. त्यामुळं पुढच्याबद्दल तुम्ही आज धास्ती बाळगू नका. उन्हाळ पिकाबाबतीत थोडी जपून पावलं टाका आणि रब्बीचे पिकं काढण्यासाठी थोडी मनातली धास्ती कमी करा. मग हॉर्टिकल्चर फळावरवाला असतील किंवा धान्याच्या वगैरे गहू हरभऱ्याच्या ह्याची जी काढण्या असतील, कांद्याच्या काढण्या असतील, घाबरू नका. तुमच्या कानावर, शेतकऱ्यांच्या कानावर खूप मेसेज येणार आहेत, आदळून जगणारे, घाबरवून देणार आहेत. कारण कोणाला काय कितपत समजलं त्यानुसार ते उत्तर देत असतात. पण हवामान खात्याच्या अधिकृत माहितीनुसार त्यांच्या ॲग्रिकल्चर त्यांची ॲडवायझरी असते, त्यानुसार तुम्ही बघा आणि त्यानुसार एवढं घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. असेच 3 मेसेज, उन्हाळ पिकं, काढणी आणि येणारा हंगाम, या बाबतीत शेतकऱ्यांना मी हेच सांगू शकतो, घाबरू नका. काढणी तुमची चालू द्या, फक्त झाकणीसाठी तयारीत राहा. म्हणजे कदाचित तुमचं पीक घरात येईल,
कारण गहू हरभऱ्याची पीक आज मशीननी काढले जातात. बरोबर. कांद्याचं पीक शेतकरी झाकून ठेवू शकतो तो काही काळापर्यंतमध्ये, नुकसान होणार नाही असं माझं मत आहे. आणि मग 26 तारखेनंतर बोलूया पुढं काय असणार आहे. कारण की काढणी ही एप्रिल मे महिन्यापर्यंत चालू शकते, कांदा काढणी बरोबर. ही पिकं निघून जातात अगोदर पण नंतरची, पण त्यावेळेस नक्कीच आपण बोलणार आहोत. त्यामुळे काढणीबद्दल धास्ती बाळगू नये. उन्हाळी पिकाच्या बाबतीमध्ये त्यांनी साधारण थोडंसं जपून पावलं टाकावं. आणि पुढच्या सीझनचं मी बिंदा सांगतो, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून आम्ही फोडून येईल निलो आणि आयोडी बोललो. पुढच्या सीझनची धास्ती आज बाळगू नका. ठामपणे शिक्का मारल्यासारखं आम्ही 15 एप्रिलला नक्कीच बोलू. त्यावेळेस मात्र तोच मेसेज फायनल असणार आहे, असंच मला शेतकऱ्यांना या मुलाखतीच्याद्वारे मेसेज देता येईल असं मला वाटतं. नक्कीच. आता शेतकरी मित्रांनो, आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न होते पावसाविषयीचे, गारपीटविषयीचे, एल निनो विषयीचे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरांनी आज आपल्याला अतिशय सोप्या भाषेमध्ये प्रणाल्यासहित, आणि खरंच एल निनोची आपण आतापासून भीती बाळगायची का, हे सगळं सविस्तर सरांनी सांगितलेलं आहे. सर धन्यवाद, आज तुम्ही वेळ दिला आणि एवढ्या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. धन्यवाद सर. ओके.